महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय. अंबरनाथ मधील मतदार यादीत अधिकाऱ्यांकडूनच घोळ, रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप. ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र. 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला. पत्रातून ठाकरेंची मागणी. विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची जीभ घसरली. बीडमधील सभेला संबोधित करताना इतर पक्षातील नेते आणि त्यांच्या शहरांवर आक्षेपार्ह भाषेत टीका. आता मुंबईतही बिबट्याचं दर्शन. गोरेगाव पूर्व भागात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीमध्ये कैद. तर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी शिरोळी गावात बिबट्याची दहशत. शेतकऱ्यांना घराबाहेर पडणंही कठीण. दिल्लीच्या प्रेमनगरमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला. कुत्र्यानं तोडले 6 वर्षाच्या चिमुकल्याचे कानचे लचके. तर मुलगा गंभीर जखमी, उपचार सुरू. अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ध्वजारोहण सोहळा. राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. भारतीय महिला कबड्डी संघानं रचला इतिहास. अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या संघावर मात करत पटकावलं विश्वविजेतेपद. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच एक रिपोर्ट पाहूयात. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली. गौरीची आत्महत्या नाही, ती हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येतोय. दरम्यान गर्जे यांच्या अहिल्यानगरच्या मूळ घराजवळ गौरीचे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. डॉक्टर गौरी गर्जे यांच्या वडिलांचा हा आक्रोश काळीज चिरणारा आहे. मुलीच्या सुखासाठी चांगलं स्थळ पाहिलं. मुंबईला राहणारा, चांगला कमवणारा, चांगल्या घरातल्या मुलाशी विवाह लावून दिला. पण लग्नाच्या अवघ्या 9 महिन्यातच त्यांना मुलीच्या पार्थिवाला अग्नी देण्याची वेळ आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे गौरीचा जीव गेल्याचा आरोप पालवे कुटुंबियांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या गौरीच्या कुटुंबानं अनंत गर्जेच्या अहिल्यानगर इथल्या मूळ गावातील घरासमोर तिचा अंत्यसंस्कार केला. आधी वाद, मग बाचाबाचीनंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे अंत्यसंस्कार करण्यात आले. तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका. केम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट असलेली गौरी हिमतीची होती. आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती असं सांगत तिच्या कुटुंबानं गौरीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. गळफास घेतलेल्या गौरीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा पती अनंत गर्जे फरार झाला होता. रविवारी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण गेला. रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली. आत्महत्याआधी गौरी आणि अनंतचं कडाक्याचं भांडण झाल्याची माहिती अनंतनं पोलीस जबाबात दिली आहे.
या पोलीस जबाबात त्यांनी काय म्हटले बघा. आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचं भांडण झालं होतं. यानंतर अनंत पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडला. अनंतची कार कोस्टल रोडला असताना त्यानं वारंवार गौरीला फोन केला, मात्र गौरीनं फोन उचलला नाही. अनंतनं कार पुन्हा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्यानं अनंत हा खिडकीतून घरात डोकावला. यावेळी गौरीनं गळफास घेतल्याचं त्याला दिसून आलं. गौरीच्या आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेसह त्याची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि डॉक्टरांच्या पथकानं अनंत गर्जेच्या मुंबईतील घराची तपासणी केली. आता ॲबॉर्शनचे पेपर सापडले अशी त्यांची केस आहे. माझ्या माहितीप्रमाणे ॲबॉर्शनचे पेपर त्यांना सापडले की नाही हे सांगता येणार नाही, पण हे जे काही 2021ची ही घटना होती जुनी, ही दोन्ही कुटुंबांना माहीत होती. दोन्ही कुटुंबांना सांगूनच यांनी लग्न केलेलं होतं. जी काही घटना घडली त्या फॅनची उंची किती होती, बेडची हाईट किती होती आणि याच्यातनं उर्वरित माहिती आता पोलीस स्टेशनला भेटणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा क्राईम सीन रिपोर्ट बनवू की पॉसिबिलिटी किती आहे कोणत्या गोष्टीची, जे काय आरोप झालेले त्या बाबतीत. त्यामुळं आत्ता तर ही प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे. अनंत गर्जे यानं रडत रडत गौरीच्या आत्महत्येबाबत पंकजा मुंडेंना कळवलं होतं, असं पंकजा यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले. पंकजा मुंडे यांचं कालचं स्टेटमेंट वाचून धक्का बसला. संध्याकाळी 6:30 वाजता पीए अनंतचा फोन दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्यांनी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत? तुम्हाला जमत नव्हतं तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हतं? तुमच्या कार्यालयाने हे पोलिसांना कळवलं का? पुत्रसमान पीएच्या तात्काळ मदतीला का गेला नाही? तुमचा पुत्रसमान पीए नायर हॉस्पिटलमधून गायब का झाला? जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही व्यक्ती का हजर नव्हती? सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेलं होतं? ह्याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का? सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार का? खरं तर तुम्ही त्या मुलीच्या वडिलांना, आई वडिलांना, ते बीडहून आले, कुठे जायचं मुंबईत त्यांना माहीत नव्हतं. खरं तर ह्या सगळ्या मदतीचा हात तुम्ही द्यायला हवा होतात. पण तुम्ही म्हणताय की तो ओक्साबोक्षी रडत होता, पण काहीच करायचं नाही त्याच्यावर. तुम्ही मंत्री आहात, तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे. 2 फोन केले असते, एक जर पोलीस स्टेशनला पटापट त्यांची कंप्लेंट रजिस्टर झाली असती, डीनना फोन केले असते. माननीय पंकजाताई मुंडेजींनी कालच पोलिसांना घटना झाल्याबरोबर पोलिसांना कळवलं की माझा जरी पी असेल तरी तातडीनं जे नियमात आहे, जे गुन्हा आहे, तो गुन्हा जो काही घडला असेल त्याची कायदेशीर दखल घ्या. कुणाला यातून सोडता येणार नाही आणि त्यांनी यासंबंधी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास, त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल. यामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा तपास पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल. गौरी गर्जेच्या आत्महत्येनं राज्यातील सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली. गौरीच्या पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस तपासात आणखीन काही बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.